नमस्कार, माहितीदर्शक पंढरपूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। सध्या आपण आलो होतो प्रदक्षिणा मार्गावरती। वारी काळामध्ये सर्व संतांच्या पालख्या आपल्याला येताना दिसत आहेत। चला तर आपण पुढे बघूया दिंडी सोहळे व सर्व पालख्यांचे आगमन। रामकृष्ण हरी, चला पुढे बघूया। तुम्ही बघू शकताय किती आनंद आणि उत्साहाच्या विठू नामाच्या जयघोषात पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत। चला तर आपण अजून पुढे जाऊया। हे बघा, आपल्याला समोरून सोपन काका महाराजांची पालखी आलेली दिसते। पालखी अतिशय सुंदर आणि छान सजवलेली आहे। संपूर्ण चांदीची पालखी आहे। तुम्ही बघू शकताय किती छान आणि सुरेख अशी दिसते। गर्दी भरपूर आहे। भक्तांचा सोहळा आनंदाचा आहे। चला आपण अजून पुढे बघत राहूया। तसं सांगायचं झालं तर साधारणतः रथाच्या पुढे आणि मागे 100-200च्या आसपास दिंड्या असतात। भाविकांची अतिशय उत्साहाची गर्दी आणि अतिशय मोठा असं भव्य दिव्य वातावरण निर्माण असतं। तुम्ही बघू शकताय किती आनंदाच्या जयघोषात माऊली नाचताना दिसतायत आपल्याला। किती आनंदाच्या जयघोषात नाचतायत बघा। रामकृष्ण हरी विठू नामाच्या जयघोषात अतिशय आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे। तुम्ही बघू शकताय भक्तांना असा आनंद होतो की पंढरी नगरीत आल्यावर अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये असतात। किती जयघोषात नाचतायत बघा तुम्ही। रामकृष्ण हरी विठू नामाच्या जयघोषात अतिशय सुंदर असे नाचतायत। अगदी पूर्ण संसाराचं तुम्ही बघू शकताय। दिंडीच्या सुरुवातीला आपल्याला असा नगरगाडा दिसतो आपल्याला, म्हणजे बैलगाडीमध्ये अतिशय सुंदर असं वाद्य चालू असतं। त्यानंतर त्याच्या मागे आपल्याला अश्व दिसतो, म्हणजेच संतांचा घोडा दिसतो। रिंगणासाठी घोडा वापरतात। त्याच्या मागे मेन दिंडी असते आणि मेन दिंडीच्या मागे आपण बघणार आहोत रथ असतो। चला तर पुढे आपण बघत राहूया। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे अशी फुगडी चालू आहे। 3 माणसांची फुगडी चालू आहे। वारकरी संप्रदायातील फुगडी हा आनंदाचा उत्साहाचा खेळ मानला जातो। तुम्ही बघू शकताय शेवटचा रिंगण सोहळा वाकरीमध्ये पार पडल्यानंतर पंढरपूर नगरीत असे पोहोचत असताना गुल्हाल, बुक्का, अष्टगंध अशा आनंदाचा उधळणात अतिशय आनंदाच्या वातावरणात भक्त नाचत गावत अतिशय आनंदाचा उत्साह आहे। असा जगात पाहायलाच मिळत नाही आनंद। बघू शकताय तुम्ही।
तुम्ही बघू शकताय किती बुख्याच्या उधळणीमध्ये अतिशय आनंद आणि सर्वांना कसे भक्तिमय वातावरण दिसत आहे बघा। अशा प्रकारे साधारणतः दुपारी 3 वाजल्यापासून दिंड्या यायला चालू होतात ते रात्रीचे 7-8 वाजतात। शेवट रात्री 9 वाजता माऊलींची पालखी येते। अशा प्रकारे सर्व पालख्या गावात पोहोचल्यानंतर शेवट अगदी माऊली येतात। माऊलींची पालखी मागे अतिशय गर्दी आणि भक्तिमय वातावरण, अतिशय सुंदर असं वातावरण आहे। अशा प्रकारे सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होतात आणि तिथून पुढचा सोहळा चालू राहतो।